नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण आज रोजी झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर दिलेला आहेत का? आणि तुम्ही आयोगाच्या आन्सर कीमध्ये जे काही प्रश्न सोडवलेले आहेत अर्थशास्त्र या विषयाचे, याचे तुम्हाला उत्तर जाणून घ्यायची उत्सुकता असेल का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवण्यात आलेला आहे। आयोगाच्या आन्सर कीची वाट न बघता तुम्ही दिलेल्या प्रश्नांची अगदी अचूक आणि अगदी जलदरित्या जर तुम्हाला उत्तर समजून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्ही दिलेल्या सर्व प्रश्नांची अगदी अचूक उत्तरे यामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे। तर माझ्याकडे होता क्वेश्चन सेट डी। ओके, त्या क्वेश्चन सेट डी मध्ये प्रश्न क्रमांक 36 ते प्रश्न क्रमांक 50 दरम्यान काय करण्यात आलेले होते, इकॉनॉमिक्सचे प्रश्न देण्यात आलेले होते। त्या संदर्भात आपण आज त्याचं काय बघणार आहोत, अनालिसिस बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपण डिटेल अनालिसिस नंतर बघूया आयोगाची आन्सर की आल्यानंतर। तत्पूर्वी तुम्ही दिलेल्या प्रश्नांची अगदी फास्ट पद्धतीने काय बघूया, आन्सर्स पाहून घेऊया। प्रश्न जाऊया आपण प्रश्न क्रमांक 36 कडे जाऊया। एकतीस, 35, लास्ट 36। चला जाऊया। प्रश्न क्रमांक बघा 36 दिलेला आहे। 36 मध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे तर बघा, एकच मिनिट। ओके, बघा प्रश्न क्रमांक खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न देण्यात आलेला आहे। त्यामध्ये काय आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर बघा, 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता होती 382। ओके, तर दक्षिण कोरियाची जी घनता होती ती होती 514। ओके, मग त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की भारताची लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती, तर हे विधान चुकीचं आहे, तर कमी होती। हे विधान जास्तच्या ऐवजी काय पाहिजे होतं, कमी होती। ओके, असं पाहिजे होतं। दुसरं, 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता बांगलादेशपेक्षा कमी होती, तर अगदी बरोबर आहे। भारताची घनता होती 382, तर बांगलादेशची घनता होती 1123। सो नक्कीच बांगलादेशपेक्षा भारताची घनता कमी आहे, म्हणून बी स्टेटमेंट करेक्ट आहे, केवळ बी योग्य असं याचं उत्तर असणार आहे। ओके, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढच्या प्रश्नामध्ये सरळ सरळ हा जो प्रश्न आहे, भारताची आर्थिक पाहणी अहवाल बघा बरं का, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया याच्या 2025-26च्या आकडेवारीवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, की ज्या अंतर्गत पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमवर प्रश्न विचारण्यात आलेला होता। ओके, तर मग याच्यामध्ये काय देण्यात आलं तर डिसेंबर 2025 पर्यंत जवळपास 2.70 कोटी लोकांना शिधापत्रिका धारक होते, तर अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे। ओके, तर म्हणजेच ते सॉरी इथे जे दिलेले आहे 2.70 बघा काय म्हटलेलं आहे, 270.48 लाख कोटी, अगदी करेक्ट स्टेटमेंट दिलेलं आहे। पुढं 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत जवळपास राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये 51,636 रास्त भाव दुकाने कार्यरत होती। हे पण स्टेटमेंट अगदी करेक्ट देण्यात आलेलं आहे। ही महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवालाचा होता। त्याच्यानंतर ऑक्टोबर 2025 पर्यंत सुमारे 1.55 कोटी कुटुंबांना काय करण्यात आलं होतं, आधार आधारित बायोमेट्रिक प्रणालीद्वारे शिधा जे काही वस्तू होत्या त्यांचं वाटप करण्यात आलेलं होतं, तर अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे। तिघच्या तिघ स्टेटमेंट अगदी करेक्ट देण्यात आलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4 येणार आहे। पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढच्या प्रश्नामध्ये सरळ सरळ आपल्याला पहिली आणि चौथी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ विचारलेला होता। पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ होता 1951 ते 56, ही होती पहिली पंचवार्षिक योजना, आणि चौथी पंचवार्षिक योजना होती ती म्हणजे 1969 ते 74। कारण की 1966 ते 69 योजनेचा सुट्टीचा कालखंड मानला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4 येणार आहे। प्रश्न क्रमांक 38चं उत्तर असणार, सॉरी प्रश्न क्रमांक 38चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2। ओके, पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, अगदी सिंपल क्वेश्चन विचारण्यात आलेला होता। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला होता, तेंडुलकर समितीविषयी प्रश्न विचारण्यात आलेला होता। आणि तेंडुलकर समितीविषयी आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे तर बघा, खूप मोठा प्रश्न दिलेला होता, लेंदी जेवढा दिलेला आहे पण तेवढा तो सोपा देण्यात आलेला आहे। तेंडुलकर समितीने निदर्शनास आणल्याप्रमाणे दारिद्र्याची संकल्पना डॅश डॅश सारख्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचिततेशी संबंधित आहेत। म्हणजे तेंडुलकर गटाने मानवाची जी दारिद्र्याची व्याख्या आहे तर ती मूलभूत गरजा या सामाजिक वंचिततेशी संबंधित आहे अशी करण्यात आलेली ती। मग मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये तुमचं अन्न पण येतंय, वस्त्र पण येतंय, निवारा पण येतंय। या मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहे यासोबतच मानवाला चांगलं काय पाहिजे आहे, शिक्षण पण पाहिजे आहे, आणि टाळण्यायुक्त रोगांपासून त्याची सुटका पण झाली पाहिजे, म्हणजे आरोग्य पण झालं पाहिजे।
योग्य त्याला आरोग्य सुविधा पण भेटल्या पाहिजेत. म्हणजे जिथं बघा अन्न, निवारा, वस्त्र, आरोग्य, शिक्षण चारही सगळेच घटक दिलेले, म्हणून पर्याय क्रमांक काय येणार आहे, वरील पैकी सर्व. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4 येणार आहे. पुढे बघा, पर्याय क्रमांक किती येणार आहे, याचा 4 येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, पर्याय क्रमांक आता 40. ओके, 40 मध्ये सुद्धा प्रश्न खूप मोठा देण्यात आलेला आहे, पण त्याचं उत्तर फार छोटं देण्यात आलेलं आहे. ओके, बघा मित्रांनो, काय प्रश्न देण्यात आलेला होता, मातृत्व लाभ अधिनियम 1961, जुना कायदा विचारला मित्रांनो, 1961 चा कायदा विचारलेला आहे. या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बघा, की बाळ जन्माला येण्यापूर्वी, बघा बरं का, जन्मापूर्वी आणि जन्मानंतर काय म्हटलेलं आहे, जन्मापूर्वी 6 आठवडे आणि बघा बरं का, आणि जन्माच्या नंतर 6 आठवडे अशी एकूण 12 आठवड्यांची मातृत्व रजा मंजूर करण्यात आलेली होती. बरोबर, हेच त्या संदर्भात हा कायदा होता. ओके, मग त्याच्या संदर्भात आपल्याला विधान बघायचे. अधिनियमानुसार बाळ जन्मानंतर 6 आठवड्यांची रजा अनिवार्य आहे, अगदी करेक्ट आहे. अधिनियमानुसार बाळंतपणापूर्वी 6 आठवडे, अगदी बरोबर आहे. परंतु बाळ जन्माला आल्यानंतर 10 आठवड्यांची रजा अनिवार्य आहे, तर 10 नाहीये मित्रांनो, इथं किती आहे, 6 आठवड्यांची रजा अनिवार्य आहे, म्हणून बी स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. पुढं, हा अधिनियम कर्मचाऱ्यांची किमान संख्या विचारात न घेता सर्व आस्थापनांना लागू होतो, तर नाही, हे विधान चुकीचं आहे. अशाच आस्थापनांना लागू होतं की ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची किमान संख्या 10 असेल. म्हणजे ज्या कंपनीमध्ये कमीत कमी 10 सदस्य आहेत, कर्मचारी आहेत, अशाच आस्थापनांना हा नियम लागू करण्यात आला होता. ज्या कंपन्यांमध्ये 10 पेक्षा कमी कर्मचारी असतील तिथं हा नियम लागू होत नव्हता, म्हणून सी स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. हा अधिनियम मातृत्व लाभ तर देतोच, परंतु इतर लाभही प्रदान करतोय. आता मातृत्व लाभामध्ये तुम्हाला पूर्ण पगारी रजा मिळते. ओके, आणि इतर लाभांमध्ये तुम्हाला कामाच्या ठिकाणी बाळाला दूध पाजण्यासाठी अतिरिक्त वेळ पण मिळतो. दूध पाजण्यासाठी अतिरिक्त वेळ पण मिळतो. शिवाय डिलिव्हरीचा जो काही एक्सपेन्स आहे, डिलिव्हरी एक्सपेन्स हा सुद्धा गव्हर्नमेंट कडून दिला जात असतो. ओके, म्हणजे असे इतर लाभही इतर प्रदान केले जात असतात. ओके, म्हणून याचं डी स्टेटमेंट करेक्ट आहे, बी आणि सी इनकरेक्ट आहे. पर्याय क्रमांक बी आणि सी, पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4 येणार आहे. याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4 येणार आहे. पुढे बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता पुढचा प्रश्न सरळ पंचवार्षिक योजनांमध्ये देण्यात आलेल्या ज्या काही महत्वाच्या योजना होत्या त्या योजनांवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. IRDP योजना पहिली देण्यात आलेली आहे, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम देण्यात आलेली आहे. हा प्रोग्राम सुरू करण्यात आला होता 1978 ला. नंतर रुरल लँडलेस एम्प्लॉई गॅरंटी प्रोग्राम, हा जो प्रोग्राम आहे हा 1983 ला सुरू करण्यात आलेला होता. जवाहर रोजगार योजना हा जो कार्यक्रम आहे हा 1989 ला सुरू करण्यात आला होता. आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी काय होती, संपूर्ण ग्रामीण रोजगार जी काही योजना होती ती योजना 2001 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. म्हणजेच उलट पर्याय दिलेले आहे, 4 3 2 1 असं याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक किती असणार आहे, 4 4 3 2 1 असा याचा पर्याय क्रमांक असणार आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न देण्यात आलेला होता 42वा. काय देण्यात आलेला आहे, 1950च्या दशकामध्ये उत्तरार्धामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे बघा, की उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोल आणि हुवर प्रतिमानाने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध जोडलेला आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, कोल आणि हुवर यांचं जे प्रतिमान आहे हे प्रतिमान कमी उत्पन्न गटातील, बघा बरं का, कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी होतं. उदाहरणार्थ भारतासारख्या देशासाठी यांनी हे प्रतिमान मांडलेलं होतं, की ज्याच्यामध्ये लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध जोडून त्यांनी काय केलं होतं, एक्सप्लेन केलेला होता, की जसजशी लोक कमी उत्पन्न असेल, बघा बरं का, तर त्याचा लोकसंख्या वाढीवर आणि देशाच्या आर्थिक विकासावर काय परिणाम होतो हे एक्सप्लेन केलेलं होतं. परंतु इथं म्हटलेलं उच्च उत्पन्न असलेल्या देशांसाठी, तर हे हा पर्याय काय देण्यात आलेला आहे, चुकीचा देण्यात आलेला आहे. पुढं, कोल आणि हुवर प्रतिमानानुसार
उच्च प्रजनन क्षमतेखाली जीएनपी अधिक वेगाने वाढेल. तर नाही मित्रांनो, तर इथं यांनी असं म्हटलेलं की जर कमी प्रजनन क्षमता असेल तरच जीएनपी अधिक वेगाने वाढतो. परंतु इथं उच्च शब्द आलेला आहे म्हणून हे पण स्टेटमेंट काय देण्यात आलेलं आहे, चुकीचं देण्यात आलेलं आहे. वरीलपैकी कोणतेही स्टेटमेंट करेक्ट नाहीये, कारण की आपल्याला योग्य विधान विचारलं तर वरीलपैकी कोणतंच विधान योग्यरित्या देण्यात आलेलं नाहीये. इथं उच्च उत्पन्न आहे तर त्याच्या ऐवजी कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी त्यांनी हा प्रतिमान मांडलेला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जर कमी प्रजनन क्षमता असेल तरच जीएनपी अधिक वेगाने वाढेल, जर अधिक उच्च प्रजनन क्षमता असेल तर जीएनपी योग्यरित्या वाढू शकणार नाही. ओके, असं त्यांचं म्हणणं होतं. पुढचा प्रश्न बघा, लँड रिफॉर्म्स वर देण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये म्हटलेले जमिनीचं उपविभागणी किंवा तुकडीकरण करणं याचे तोटे तुम्हाला विचारलेलं होतं. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये सरळ सरळ जर 4 पर्याय बघितले तर त्याच्यामध्ये जमीन व्यवस्थापन करणे सोपं होतं. तर हा काय आहे, फायदा आहे. हा काय देण्यात आलेला फायदा, कारण की जेवढी जमीन छोटी असेल तिचं व्यवस्थापन करायला काय जातं, सोपं जातं. म्हणजे हा त्या जमिनीच्या तुकडीकरणाचा काय आहे, फायदा आहे. मग जिथं सी दिसतो तिथं सगळे पर्याय इलिमिनेट करून टाका. बघा इथं सी दिसतोय, हा येणार नाही. इथं वरीलपैकी सर्व मध्ये सी आहे, हा येणार नाहीये. आता उरलं फक्त ए बी डी आणि ए आणि डी. आता याचा विचार करूया. तर जमिनीची नासाडी होते, अगदी करेक्ट आहे. कमी जमीन असेल तर बांध वेगळा घालावा लागणार आहे, तुम्हाला चालायला पायवाट वेगळी ठेवावी लागणार आहे. तर जमिनीचा जास्तीत जास्त भाग तर बांधांमध्ये चालला जाणार आहे, शेती उपयुक्त जमीन कमी राहणार आहे, म्हणून जमिनीची नासाडी होते. दुसरं, प्रचंड बेरोजगारी. बघा प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय, देशामध्ये छुपी बेरोजगारी, डिस्गस, छुपी बेरोजगारी काय होणार, निर्माण होणार. कारण की आपल्या कुटुंबामधले जर शेती एक समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर 1 एकरपेक्षा कमी जमीन असेल आणि माझ्या कुटुंबामध्ये जर 5 व्यक्ती असतील तर आम्ही 5च्या 5 व्यक्ती 1 एकर शेतीमध्ये काम करणार आहे. म्हणजे आमची जी आता 1 एकर शेतीपेक्षा कमी शेती असेल तर एक व्यक्ती स्वतःच्या क्षमतेने पूर्णपणे पिकवू शकतो. परंतु ती शेती पिकवण्यासाठी जर माझ्या घरातले 5-5 व्यक्ती काम करतायत तर बाकीच्यांची उत्पादकता 0 दिसेल, म्हणून छुपी बेरोजगारी वाढत जाणार आहे. आणि कमी उत्पादकता, जेवढी जमीन कमी तेवढी त्याची उत्पादकता कशी असणार आहे, कमी असणार आहे. त्यामुळे सिंपल आहे, ए बी आणि डी असं याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. पुढे बघा, सामाजिक सुरक्षा उपाययोजना. सामाजिक सुरक्षा नाव ऐकताच तुमच्या फक्त डोळ्यासमोर 2च गोष्टी दिसल्या पाहिजे, एक म्हणजे सामाजिक विमा आणि दुसरं म्हणजे सामाजिक सहाय्य. सामाजिक विमा अंतर्गत अटल पेन्शन योजना आहे, बरोबर. इन्शुरन्स सेक्टर आहे, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स बघा गव्हर्नमेंटने सुरू केलेले 20 रुपयामध्ये इन्शुरन्स मिळतोय, बरोबर. तर मग त्याच्यामध्ये सामाजिक विमा आपण प्रदान करतोय. सामाजिक सहाय्य म्हणजे काय आहे की ज्या अंतर्गत अंध, अपंग, वृद्ध, जे काही एकल महिला असतात यांना आपण काय देत असतो, यांना आपण एक तर पेन्शन देत असतो, यांना किंवा बेरोजगारीचा भत्ता देत असतो, यांना वेगवेगळे जसं आता लाडकी बहीण योजना आहे, अशा प्रकारे आपण आर्थिक सहाय्य पुरवणाऱ्या योजना यांच्यासाठी काय करत असतो, राबवत असतो. म्हणून ए आणि सी हाच एक महत्वाचा उद्देश असणार आहे सामाजिक सुरक्षा उपाययोजनाचा. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये 2च महत्वाचे गट पडतात, 2च वर्ग करण्यात आलेले आहेत, एक म्हणजे सामाजिक विमा आणि दुसरं म्हणजे सामाजिक सहाय्य. ए आणि सी असं याचं उत्तर असणार आहे. पुढे बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याविषयी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मुलींच्या विवाहाचा विलंब करण्यास प्रोत्साहन देणं. बरोबर आहे अगदी. 18 वर्षांपेक्षा कमी वयात शक्यतो त्यांचं लग्न होऊ द्यायचं नाही. 20व्या वर्षानंतर किंवा 21व्या वर्षानंतर त्यांचं लग्न होऊ देणं हा एक महत्वाचा होता, म्हणून पर्याय क्रमांक ए अगदी करेक्ट आहे. परंतु 2030 नव्हे तर 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचं आपलं दीर्घकालीन उद्दिष्ट होतं, म्हणून बी स्टेटमेंट काय होतंय, इनकरेक्ट देण्यात आलेले आहे. आपल्याला विचारलेले चुकीचं विधान आहे फक्त ब. ओके, समजले. पुढे बघा, डिटेलमध्ये चर्चा आपण नंतर करूया आयोगाची आन्सर की आल्यानंतर. ओके, पुढे बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा जो कायदा आहे 2013 या अंतर्गत असं म्हणण्यात आलेलं आहे की महिला सक्षमीकरण करणं हे या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. यासाठी असं म्हटलेलं होतं की जी घरामधील कोणत्याही कुटुंबामधील 18 वर्षांपेक्षा अधिक वयाची जी काही ज्येष्ठ महिला असेल तिच्या नावानेच काय करणं जाणार होतं, शिधापत्रिका दिली जाणार होती. शिधापत्रिका दिली जाणार होती. ओके, तर अगदी पहिलं स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. दुसरं, राज्य अन्न आयोगास 2013च्या या कायद्याचे निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार देण्यात आलेले. तर हे पण स्टेटमेंट काय आहे, अगदी करेक्ट आहे. दोघच्या दोघच विधान काय आहेत, बरोबर आहेत. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, काय म्हटलेलं आहे, स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007 नुसार स्वैच्छिक संस्थानं
म्हणजे व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन ज्या काही असतात, स्वइच्छेने स्थापन झालेल्या ज्या काही संस्था आहेत त्यांविषयी आपल्याला विधानं देण्यात आलेले. तर या खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र असतात. अगदी करेक्ट आहे, कारण की या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स आहे, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स असतात. अगदी बरोबर आहे. दुसरं, या संस्थांनी निर्माण केलेला जो काही नफा असतो हा त्यांच्या मालकांना किंवा संचालकांना परत केला जात नाही. अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे, कारण की या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स असतात, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स असतात. याचा अर्थ या संस्थांना जरी नफा झाला, कारण की या संस्थांची स्थापना एका विशिष्ट उद्देशाने झालेली असते आणि जर या संस्थेला नफा प्राप्त झाला तर हा जास्तीचा नफा सुद्धा ती संस्था ज्या उद्दिष्टांसाठी स्थापन झालेली आहे तेच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खर्च केला जात असतो. ओके, पुढे बघा. या संस्था स्वशासित असतात. बरोबर आहे, कारण की यांचं स्वशासन म्हणजे यांचं दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी संचालक मंडळ स्थापन केलं जातं, त्याच्यामध्ये सदस्यांची नियुक्ती केली जात असते, त्याचं नियंत्रण सरकारद्वारे केले जाते. याचं नियंत्रण, या संस्थेचं नियंत्रण सरकारद्वारे केलं जातं का? तर नाही. बरोबर, या संस्था खाजगी संस्था, आताच म्हटलं ना खाजगी स्वरूपाच्या आहेत, म्हणून त्याच्यावर सरकारचं नियंत्रण नाहीये. पुढं, या संस्था विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्टे असलेल्या नोंदणीकृत संस्था असतात किंवा अनौपचारिक गट पण असू शकतात. तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, डी हे बी आणि डी स्टेटमेंट करेक्ट आहे, फक्त सी स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए, बी आणि डी पर्याय क्रमांक 3 इथं येणार आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न देण्यात आलेला आहे 48. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित, बघा 1 मार्च 2026 रोजीच्या अंदाजानुसार, हा सुद्धा इकॉनॉमिक सर्व्हेवरचा प्रश्न आहे, इकॉनॉमिक सर्व्हे. ओके, 2025-26 या आकडेवारीवर आधारित हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे 1 मार्च 2025 रोजी अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या 12.93 लाख कोटी आहे, 12.93 कोटी आहे. तर अगदी करेक्ट स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे. दुसरं विधान काय देण्यात आलं, त्याच कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. तर महाराष्ट्रातील जी नागरी लोकसंख्या आहे मित्रांनो, तर ती आजही जवळपास 40 ते 45% घरात आहे आणि जी महाराष्ट्राची ग्रामीण लोकसंख्या आहे ती आजही जवळपास 55 ते 60% घरात आहे. म्हणजे आजही महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे शहरी लोकसंख्येपेक्षा, परंतु इथं म्हटलेलं शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. तर हे स्टेटमेंट काय आहे? इनकरेक्ट आहे. म्हणजे अ विधान बरोबर आहे पण ब विधान काय आहे? चुकीचं आहे. ह्याच याचा काय असणार आहे? पर्याय क्रमांक असणार आहे. पुढे जाऊया. 49वा प्रश्न, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे, डेव्हिड पियर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांनी काय म्हटलेलं आहे की एकूण जो भांडवली साठा असतो की ज्याचा वापर करून वस्तू आणि सेवेची निर्मिती केली जाते त्याच्यामध्ये मानव निर्मित भांडवल म्हणजे मानव निर्मित संसाधन, मानवी भांडवल म्हणजे मानव संसाधन आणि पर्यावरणीय भांडवल म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा समावेश केलेला आहे. अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. आणि यांच्यामध्ये शाश्वत विकासाचा अर्थ असा आहे की विकास प्रक्रियेमध्ये मानव निर्मित भांडवल असेल, मानव भांडवल असेल किंवा पर्यावरणीय भांडवल असेल तर हे कमी होत जातं. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, शाश्वत विकासाचा अर्थ आहे भविष्यातील पिढ्यांचा विकास धोक्यात न येऊ देता आज आपण आपल्याला स्वतःचा विकास घडवून आणायचा आहे. म्हणजे आज आपल्या जवळ जी संसाधनं आहेत, मग ती मानव निर्मित असू द्या, मानव साधन असू द्या किंवा नैसर्गिक संसाधनं असू द्या, हे संसाधनं तुम्हाला टिकवून ठेवायची आहेत. म्हणजे हे कमी नाही झाली पाहिजे, उलट यांच्यामध्ये काय झाली पाहिजे? वाढ झाली पाहिजे. बरोबर, अशा प्रकारे देशाचा विकास घडवून आणायचा, याला शाश्वत विकास म्हटला जातो. म्हणजेच ही वाढलेली साधनं भविष्याच्या पिढ्यांसाठी टिकून राहतील. म्हणजेच हे कमी होत आहे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विधान विचारलं, बरोबर विधान आहे, केवळ अ बरोबर आहे, ब विधान चुकीचं देण्यात आलेलं आहे. उलट हे संसाधनं जे आहेत, हे जे 3 संसाधनं आहेत, हे कसे राहिला पाहिजे? वाढले पाहिजे, कमी होता कामा नये. कमी झाले तर आजच संपून जातील, भविष्यातल्या पिढ्या धोक्यात येऊन जातील. मग असा विकास करायचा आहे का? तर नाही. म्हणून ही संसाधनं उलट कमी न होऊ देता यांच्यामध्ये वाढ कशी घडवून आणता येणार याचा विचार करून आजचा विकास करायचं, याला शाश्वत विकास म्हणतात. ज्याच्यामध्ये हे जे भांडवल आहे हे भांडवल कमी होणार नाही, उलट ते वाढत राहणार आहे. ओके, असा त्याचा अर्थ होतो. केवळ बरोबर विधान विचारलेलं होतं, केवळ अ हेच त्याचा पर्याय क्रमांक असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न काय विचारलेला आहे? तेंडुलकर समितीची जी 2004-5 जी काही आकडेवारी दिलेली आहे, मी तुम्हाला बोललो होतो तेंडुलकरची आकडेवारी पाठ करून टाका. ग्रामीण भागाचा उपभोग खर्च होता 446 पॉईंट समथिंग होता आणि शहरी भागाचा जो खर्च होता तो 578 पॉईंट समथिंग होता. बरोबर,
578 पॉईंट समथिंग होता आणि इथं 446 पॉईंट समथिंग होता. भारताचं जे ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण होतं संपूर्ण भारतामध्ये ते दारिद्र्याचं प्रमाण होतं 37.2% होतं. याच्यापेक्षा आपण 4% जर जास्त घेतलं, 37 आणि 4 होतं 41 पॉईंट समथिंग टक्केवारी हे होतं ग्रामीण भागाचं. आणि 37.2%मधून जर आपण 12% वजा केले तर उत्तर येत होतं शहरी भागाचं. आणि शहरी भागाचं जे दारिद्र्याचं प्रमाण होतं 25 पॉईंट समथिंग येणार मग ते. ओके, मग 41% वाला पर्याय बघा, 41%चा ऑप्शन जिथं दिसला तोच तुमचा पर्याय असणार आहे. बघा इथं 29 आहे, इथं दिसत नाही, इथं 35 आहे, इथं दिसत नाही, इथं 47 आहे, इथं दिसत नाही, 41.8 एकच आहे. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. तर हे होते मित्रांनो आजच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अर्थशास्त्र या विषयाचे महत्वाची आन्सर की. आयोगाची आन्सर की आल्यानंतर आपण या प्रश्नांवर डिटेलमध्ये चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया. अशाच सर्व प्रश्नांसाठी, अशाच संपूर्ण माहितीसाठी आपल्या सर्वज्ञ करिअर अकॅडमीला तुम्हाला काय करायचंय, फॉलो करायचंय, लाईक करायचंय, कमेंट करायचे आणि शेअर करायला विसरायचं नाहीये. सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात पहिले सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.